चला आता आम्ही निघालो आहोत होळीसाठी. ते बघ ती माझ्या मागे पण चेरी ब्लॉसम आहे. तर आता आम्ही जस्ट बसली आहे आणि अमोलीने ती फ्रेश झाली, दुपारी उठली, म्हणजे झोपली ती सकाळपासून, उठली. म्हटलं चला काय काय गिफ्ट आणलं आहे तिने, हे अजून दाखवलं नव्हतं मला, तर मी खूप एक्साइट होती. तर इयरिंग आणि मॅग्नेट आपण लावूया म्हणून म्हटलं तिला सेफ फ्लॉवर पॅटर्न हे. तर खूप क्यूट आहे. थँक्यू अमोली. हे मॅग्नेट फ्रीजला. चला आता आपण हे. तर असं आमचा संडे, नाही सॅटरडे चालला आहे, अजून तर संडे सुरू व्हायचा आहे. आणि माझी मेहंदी कशी वाटली, मी पूर्ण व्हिडिओमध्ये माझी मेहंदी दिसते. चल आता मी हे मॅग्नेट फ्रीजला मॅग्नेट, तिला म्हटलं काहीतरी म्हणजे तू जाते तिथे तर आपल्याला काहीतरी आठवण म्हणून आण, फ्रीजला लावलं तर खूप मस्त दिसेल. चला आता मी फ्रीजला लावते. तर इयरिंग्स घालते. तर ह्या म्हणजे तिने इयरिंग्स आणल्या, फ्रीजसाठी मॅग्नेट आणलं जे मी तुम्हाला दाखवलं. तर आता आम्ही डिस्कस करत होतो. आणि तिच्या बाबांसाठी तिने डायरी आणली, ते तुम्हाला दाखवते. तर इयरिंग्स खूप आवडल्या मला, किती सुंदर आहे ना. तर हे ॲक्च्युली तिने हे सरप्राईज तर नाही म्हणता येणार याला, तिने विचारलं होतं की आई तुला मी हे आणते आहे. तर मी म्हटलं हो. आणि हे फ्रीजचं मी तिला सांगितलं होतं की असं काही आपण गेलो ना फिरायला तर असं मॅग्नेटचं काहीतरी आणायचं, म्हणजे ते फ्रीजवर आपल्या मेमोरीज आपण कलेक्ट करूयात. तर म्हणून मी तिला सांगितलं होतं. आणि हे बाबांसाठी तर हे सरप्राईज होतं आमच्यासाठी. हे माहीत नव्हतं मला, तर बिलकुल माहीत नव्हतं की ती बाबांसाठी असं काही घेईल म्हणून. तर ते पण तिने घेतलं. तर खूप मस्त वाटलं, म्हणजे असं तिने अनएक्सपेक्टेड असं, आणि त्या पण उपयोगी वस्तू, म्हणजे इयरिंग मला नेहमी कुठेही घालता येतील अशा, किंवा ही डायरी तिच्या बाबांना त्यांच्या टेबलावर ते ठेवून वापरता येतील, रोजच्या डेली त्यांचं काही नोट करता येईल, म्हणजे सगळं तिने उपयोगी आणलं. जसं फ्रीजला मॅग्नेट, ते पण फ्रीजवर आम्हाला ते जाता येता आम्हाला वाटेल की अरे अमोली गेली होती इथे वॉशिंग्टन DC ला. तर ह्या मेमरीज खूप महत्त्वाच्या असतात लाईफमध्ये. हे बघा, तर चेरी ब्लॉसम वॉशिंग्टन DC त्या नावाने ओळखलं जातं. तर अमेरिकेत प्रत्येक स्टेट हे, जसं आम्ही फ्लोरिडाला होतो तर ऑरेंजेस फ्लोरिडाचे, जसं आपले नागपूरचे ऑरेंजेस तसं सेम. तर हे सगळं. परत आम्ही जॉर्जियाला गेलो होतो तर तेव्हा पीच मी तुम्हाला दाखवला होता. तर असं सगळे स्टेट ओळखले जातात प्रत्येक. तर आता मी अमोलीला सांगत होती की चल मी लगेच ट्राय करते इयरिंग्स तू आणलेल्या, आणि तुम्ही पण सांगा, तुम्हाला पण दाखवते मी की लेकिनची चॉईस कशी होती, जे तिने माझ्यासाठी इयरिंग आणल्या होत्या. तर ते तुम्हाला आवडल्या का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मग गप्पा मारत होतो की ट्रिपला काय काय मज्जा केली. 3 दिवस गेली होती ना ती, आणि ही सेकंड ट्रिप होती तिची, म्हणजे ह्या 2 वीकमध्येच सेकंड ट्रिप होती तिची. आणि मग तिला बोलत होतो आम्ही, सकाळी तिला म्हणजे घ्यायला गेलो होतो ना, तर मॉर्निंग 5 वाजता ती आली, मग त्याच्यामुळे लवकर उठावं लागलं आम्हाला. तर त्याच्यामुळे आम्ही थकलो पण होतो. तर ती तर छान झोपली, पण माझी काही झोप झाली नाही. आणि हे बघा आम्ही इयरिंग्स घातले आहेत. तर ती जिथे गेली होती वॉशिंग्टन DC, चेरी ब्लॉसम नावाने ते ओळखलं जातं, त्याची ओळख आहे. तर हे बघा, शो ऑफ करत होती मी इयरिंग्स. खूप म्हणजे असं कोणी आणलं ना आपल्यासाठी, खास करून लेक किंवा लेकीने आणलं आपल्यासाठी, तर जास्त मजा असते, कारण आपण कायम त्यांना घेत राहतो. पण असं त्यांच्याकडनं मिळालं तर ते खरंच सरप्राईज असतं ते आपल्यासाठी. युजली आम्ही हे घेतो दूध, तर हे सगळे लो फॅट वगैरे सगळे, पण आज आम्ही हे घेणार आहे. तर घेऊन बघतो कसं आहे. ऑर्गॅनिक क्रीम टॉप. सो आता आम्ही स्प्राऊटला आलो आहे. अर्धी खरेदी झाली आहे, अर्धी बाकी आहे. मला ओट्स वगैरे मी इथूनच घेते स्प्राऊटमधनं, इकडचेच आवडतात. चिकन करी करायची का एक करी? एक करी करायची. मी दुसरं घेते. चलो, तर ह्या वेळेस मी अंडा करी करणार आहे, त्याच्यामुळे साधे घेतले. चला सो आता हां, मग आम्हाला ते मिल्क माहीत नव्हतं कसं आहे. मग तिथे होतं, त्यांना विचारलं आम्ही ते कसं आहे. ते म्हटले खूप चांगलं आहे, तर त्याच्यामुळे आम्ही पण घेतलं ना. तर मी ऑलरेडी आपण ती बॉटल उचलली होती. चला आता चिकन घेतो चिनूसाठी. सो कोथिंबीर आहे,
आणि एक कोथिंबीर $1.50 गाजर बारके बारके एकदम. चला, हे सगळा भाजीपाल्याचं सेक्शन आहे. हे बघा, तर स्प्राऊटला आम्ही अधूनमधून येत असतो, नाहीतर मग रेग्युलर असतात आमचे दुसरे जसं पब्लिक्स वगैरे. आणि आता चला चिकन घेतो आणि मग घरी जातो. तर हे बघा, इथे सगळं चिकन वगैरे मॅरिनेट करून ठेवलेले असतात. श्रीम्प मॅरिनेट केलेले असतात. तर शक्यतो अमेरिकन फ्लेवर असतो आणि हां, तर त्याच्यामुळे मजा येत नाही. मग म्हणून मी बाय करते रॉ आणि चिकन आणि घरी मॅरिनेट करून ते करते. हे सॉल्टेड मसाला, हे सगळे बघा. केशूज इथे 4 प्रकारचे स्पायसेस विथ स्पायसेस. इथे प्लेन वन आणि बाकी. चल, ऑलमोस्ट आता सगळं घेऊन झालो आहे. आता घरी निघतो. चला, आता आम्ही निघालो आहोत होळीसाठी. तर होळी तशी काल होती, म्हणजे धुलीवंदनसाठी आम्ही आज जात आहोत. तसं धुलीवंदन काल होतं, पण आज सॅटरडे आहे. अमेरिकेमध्ये सॅटरडे संडे विकेंडला सेलिब्रेट केले जातात सण. सो तर इथे विकेंडला आम्ही सेलिब्रेट करायला जातो. तर चला आमच्याबरोबर. तर रिक्रिएशन सेंटर आहे, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ते हॉल आपल्यासाठी उपलब्ध असतात. जर आपले काही कार्यक्रम असतात तर तुम्ही ते घेऊ शकतात आणि मस्त एन्जॉय करू शकतात तुमचे. आणि हो, जे रिक्रिएशन सेंटरवाले आहेत तर ते पण खूप म्हणजे ते पण पार्टिसिपेट करतात. तर खूप मजा येते, खूप मस्त. म्हणजे आता तुम्ही जाऊन बघालच मी सांगण्यापेक्षा. तर हे बघा, तर अशा मी आज बँगल्स घातल्या आहेत छान. आणि मी फुल स्लीव्स घातल्या आहेत, कारण वातावरण बघा कसं आहे. पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि थंडी पण आहे. त्यामुळे मी आणि माझ्या इयरिंग्स हे बघा. आम्ही सगळे रेडी होऊन आता चाललो आहोत. चला मग तुम्ही पण. तर इथे आम्ही म्हणजे ज्या कम्युनिटीमध्ये आम्ही राहतो तर ह्या एरियामधले सगळे एक ग्रुप आहे, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप असतात. आणि तर ह्या ज्या एरियामध्ये मी राहते ते सगळे मिळून सेलिब्रेट करता आहेत. तर चला मग आता पटकन जाऊयात. तर होळीच्या इथे आम्ही पोचलो आहोत, धुलीवंदन. तर सगळे कसे जमा झाले होते आणि मस्त एन्जॉय करत होते. ऑलरेडी आम्हाला अर्धा एक तास लेट झाला होता. आणि मग नंतर मुलं पण लगेच म्हणजे आम्ही कलर्स घेतले पहिले. तिथे चेक इन केलं. ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि फक्त आपलं नाव सांगायचं. मग ते आपल्याला 4 अशी तिकीट देतात आणि मग ते तिकीट आपण द्यायचं आणि कलर्स घ्यायचे. तर हे सगळी कॉस्ट आपण ऑलरेडी ती पे केलेली असते. सो आणि हे जे कलर होते ते हे खूप ऑर्गॅनिक कलर होते. तर त्याच्यामुळे काहीच याच्याने त्रास झाला नाही आम्हाला. जसं की आम्ही दरवर्षी हेच कलर यूज करतो, म्हणजे त्यांच्याकडनंच ते प्रोव्हाइड केले जातात. आणि मग काय, मग फ्रेंड्स माझ्या भेटलो आम्ही सगळे. एकमेकींना कलर लावला, गाणे, डान्स, तर हे सगळं सुरू झालं. हे बघा किती एन्जॉय करत होते, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. आणि नंतर मग बघा हे सगळं दाखवते मी. जस्ट एन्जॉय करत होते सगळे, जसं की आपण सगळेच करतो. आणि मग नंतर मी जस्ट तुम्हाला हे सगळं दाखवते मी, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. नाही तर मी पण खूप मस्त डान्स करत होती. नंतर मोबाईल माझ्या पॉकेटमध्ये मी ठेवून दिला आणि मग नंतर मी पण मनसोक्त डान्स केला. हे फक्त तुमच्यासाठी. तर अशी खूप मजा करत होतो. ते लहान मुलं म्हणजे माझे स्वतःचे मुलं, त्यांचे फ्रेंड्स, ते सगळे इतके मग्न होऊन गेले होते. आई बाबा कुठे आहेत हे त्यांना माहीत नव्हतं, कारण त्यांचे फ्रेंड त्यांच्यासोबत होते. इथे बरोबर मी डान्स केला. मग नंतर ट्रेनवाला आम्ही तो नाही का जसं जातो आपण ट्रेन केली आम्ही सगळ्यांनी, मस्त गेलो. आणि खूप मजा येते, खूप मजा येते. म्हणजे इथे आपण ज्यांना ओळखत नसलो ना ते पण इतके आपल्याशी मिक्स होऊन जातात ना. आणि वर बघा, हा कॅमेरा नाही, ही क्लिप अशीच घेतली गेली होती पण मी राहू दिली. किती सुंदर दिसतंय. आणि हे आम्ही खाली
आम्ही खाली असं एन्जॉय करत होतो. तर त्या दिवशी वातावरण थोडंसं ढगाळ होतं, म्हणजे थंडी पण होती. त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी जॅकेट वगैरे घातले होते, पण मी म्हटलं नाही, म्हणजे होलीसाठी पूर्ण व्हाईट टी शर्ट आणि जीन्स आणि मस्त बँगल्स घातल्या होत्या मी. आणि इथे मी हे याच्यासाठी शूट केलं, हा जो म्हणजे इथे असे गेम्स ठेवले होते, म्हणजे तिकडे कोणाला बोर झालं किंवा मुलं असले की त्यांना म्हणजे इकडे घेऊन येऊन ते एन्जॉय करू शकतात त्यांचे. तर असे पण गेम्स साईड बाय साईड ठेवलेले असतात, म्हणजे जेणेकरून म्हणजे सगळे व्हरायटी मिळते तुम्हाला एका ठिकाणी. धुलीवंदनची मजा घेता येते, मग गेम्स खेळता येतात, कारण सगळे हे बघा. सो खूप खूप मजा केली आम्ही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.